मनीष पाटील यांची देखील तुम्हाला आठवण होईल. एक नामवंत समालोचक आहेत त्या नगरीतील. कौशिक गोलंदाजी पॉईंटवर. स्ट्राईक एंडला पण फलंदाज पाहतात. पहिला चेंडू डिफेन्स केला गेला, कारण पहिला चेंडू आपण पाहिला तर यॉर्करचा मारा या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू आल्याला लगेच डगआउटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला, मात्र लाईन ऑफ लेंथ ओळखली, फक्त डिफेन्स करून सिंगलला कन्वर्ट केलं गेलं. सुरुवात केली आपल्या फाउंडेशनला AK11 या संघानं. खातं खोललं गेलं. एक या धावेनं फुल टॉस डिलिव्हरी. चेंडू हवेत आहे. प्रयत्न चांगला होता, मात्र चेंडू येतोय तो म्हणजेच 4 धावेसाठी लॉंग ऑफ रिझन मध्ये फुटबॉल प्रमाणे अडवण्याचा प्रयत्न होता. एफर्ट चांगला दाखवला, मात्र चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार, नोचा इशारा. 4+1 म्हणजे या 5 धावा मिळतील या फटक्यावर. फलंदाज अभि आणि आपण पाहतायत गिरीश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. काल आपण पाहिलं निधी स्पोर्ट्स या संघानं वर्चस्व दाखवलं होतं. 43 धावा कोण विसरणार. अफलातून कामगिरी. कालच्या दिवसामध्ये नाबाद जवळपास 2 वेळा नाबाद खेळी केली रवी वाघमारे, याला विसरता कामा नये. मात्र तो रेकॉर्ड तुटला गेला. पिण्याची आज दमदार खेळी पाहायला मिळेल. 4 उत्तुंग षटकार पिण्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. 2 धावा येत आहेत. 2 संघ धावसंख्या होते ती म्हणजे 9 धावा, माफ करा, 9 धावा झालेल्या आहेत. वेळेस आउटसाइड लेग स्टंप आव्हानाच्या स्वरूपात 1 धाव अंकित केली जात आहे. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला. चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक आहे. चेंडू फेकीपर्यंत या 2 धावा मिळतील. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या 11च्या घरामध्ये 12च्या घरामध्ये पोहोचली जाते. यावेळेस एज लागली गेली. पहिला धक्का बसतोय. पहिला गडी बाद AK11 विरार या संघाचा. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला ना दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपारी. निधी दिदी हो बर्थडेला. धन्यवाद डीजे. मोहनदादा पाटील भाई यांची सुकन्या निधी मोहन पाटील यांचा वाढदिवस उद्या येथे नक्कीच जल्लोषात साजरा केला जाईल. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप दिशा भरकटताना वारंवार जर आपण या गोलंदाजाविषयी म्हणायचं गेलं तर पहिला चेंडू ब्लॉकला जात आला होता. त्यानंतर फुलटॉस डिलिव्हरी जास्तीत जास्त हाताळल्या गेल्या या गोलंदाजामार्फत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 15. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. संस्थापक चषक 2020 च्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मोहनदादा पाटील परिवाराकडून हार्दिक स्वागत करतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा अंकित केल्या जातात. त्या 16. एक गडी बाद 16 अशी सावध सुरुवात AK11 विरार या संघाची पाहायला मिळते. खरेगाव आणि विरार या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे. JTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह घर बसल्या पाहत आहात आणि जे आता आम्हाला जॉईन झाले आहेत त्यांच्या माहितीसाठी जवळपास पहिल्या फेरीतील 3रा सामना हा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आकर्षक अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्हाईट विथ गोल्ड कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळते या पारितोषिकांमध्ये. क्रमांक 2चा गोलंदाज विशाल गोलंदाजी रॅम्पवर तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रणय अभि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खास करून AK11 विरार या संघाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय हा संघ. टार्गेट सेट केलं होतं 40 ते 45च्या घरामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करू खारेगाव संघाच्या अगेन्स्ट. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय.
पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. एक धक्का देतोय AK11 विरार या संघाला. धन्यवाद डीजे. आगरी कोळ्यांचा आराध्य दैवत आहे एकविरीचा गाणं आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं डीजे ऑपरेटर माध्यमाच्या माध्यमातून. धन्यवाद मित्रा. अभि येतोय नवीन फलंदाज. अभि जायकर येतोय. अभि जायकर, कारण एक अभि बाद झाला तरी दुसरा अभि अवेलेबल आहे AK11 या संघाकडे. दोन्ही अभि आहेत का? यावेळेस बाहेर निघून फटका खेळला जातोय. ऑन साईडला लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्या दिशेनं तैनात आहे. सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. 2 धावा येत आहेत. 2 संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. निखिल पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. NK एंटरप्राइजेसचे मालक आहेत. जे आपण पारितोषिक पाहतो उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर या तिन्ही ट्रॉफीज निखिल पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही द ग्रेट मराठा परिवाराकडून हार्दिक स्वागत करतोय. चालू सामन्याकडे वळतोय. धावसंख्या होती 19. 2 गडी बाद 1.3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. यावेळेस 20 मध्ये स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता स्क्वेअरच्या दिशेनं. चेंडू आदळला गेला तो पॅडवर. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून तेजस आहे. स्ट्राईक पंच तुम्हाला पाहायला मिळते तेजस उंडरे. फुल टॉस डिलिव्हरी पंच केलं गेलं. चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये वेगानं पुढे येतो क्षेत्ररक्षक. चेंडू तितक्याच वेगानं फील्ड करतोय आणि तितक्याच वेगानं तुम्हाला ती फेकी तुम्हाला पाहायला मिळते. 21 धावा फलकावर लागले जात आहेत या 2 धावेच्या साह्यानं. सुरुवातीचा सामना किल्ला बंदर संघानं जबरदस्त फलंदाजी केली. 67 धावा उभारल्या होत्या 4 षटकामध्ये. यावेळेस शॉट ऑफ प्लेन चेंडू पूल केले गेले. चेंडूला नोचा इशारा पंचांचा स्क्वेअरच्या दिशेनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. बॅक टू द बॉलर. चांगला एफर्ट पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. मात्र सिंगल लगेचच कन्वर्ट केला गेला. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा दाफळकर आपण पाहिल्या तर जवळपास 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात लावतोय AK11 विरारचा संघ. 25 धावा म्हटलं तर जवळपास 12.5च्या रनरेटनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. काल आपण पाहिलं होतं तर जवळपास 12-12.5च्या दरम्यान आपण ड्यू फॅक्टर देखील पाहिलं होतं या मैदानावर. भरपूर प्रमाणात जवळपास धुकं पडलं होतं आणि नक्कीच त्याचा फायदा काही संघांना झाला तर काही संघांना तोटा देखील झाला कालच्या त्या ड्यू फॅक्टरचा. कारण दुसऱ्या फेरीमध्ये ज्यावेळेस काही सामने झाले त्यावेळेस नक्कीच महेंद्रसिंग धोनी कॉफी बुक स्टाईलमध्ये हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावा मिळतील या फटक्यावर. तर दुसऱ्या फेरीतील बहुतांश सामने आपण चेसिंगसाठी नक्कीच त्रास जाणवला समोरच्या संघाला काही. यावेळेस लॉफ करतोय. बिगिट ठेव म्हणायला काही हरकत नाहीये. चेंडू निघून जातोय काव कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. सलग 3 षटकार लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारा आणि मोहनदादा पाटील भाई यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपये घेऊन जा. प्रत्येक खेळाडूंना पारितोषिक आहेत. नक्कीच आपला टॅलेंट सिद्ध करा मैदानाच्या आतमध्ये आणि टॅलेंटला नक्कीच आमच्याकडून तुम्हाला नक्कीच पारितोषिक दिलं जाईल.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू निघून येतोय तो म्हणजेच काव कव्हरच्या दिशेनं. चौकार हा पळून काढला जातोय. चौकारानं संघ वेगाने पुढे निघतोय. धावसंख्या 34. डान्सिंग द पिच फुटवर्कचा वापर केला. फ्रंट लाईन फुलटॉस डिलिव्हरी घेतली गेली मिडल ऑफ द बॅट. मात्र जो फटका कन्व्हर्ट करायचा होता खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर लॉंगनच्या डोक्याच्या वरून हा फटका खेळायचा होता अभियाना, मग तो कन्व्हर्ट करता आला नाहीये. जवळपास मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू फील्ड झाला. सिंगल फक्त मिळतो या फटक्यावर. एक न संघ पुढे निघतोय 38 या धावसंख्येवर. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. AK11 विरार. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 अभि. मैदानाच्या आतमध्ये 1 अभि जायकर. नॉन स्टँडला तुम्ही पाहता त्या खेळाडूला धावसंख्या येते ती म्हणजे 40-40च्या घरामध्ये पोहोचतो AK चा संघ. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप मात्र पंच न घोषित करतायत. कालच्या दिवसामध्ये देखील आपण जर कांबळे विचार केला तर भरपूर अवांतर धावा गेल्या होत्या. म्हणजे 20 ते 25 अवांतरच्या धावा गेल्या असतील कालच्या पूर्ण त्या फेरीमध्ये. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी मात्र टाइम करू शकला नाहीये. जलबाच्या स्वरूपात गडी बाद झाला अभि. काय विजय 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 41 धावा धावफलकावर लावतोय AK11 विरारचा संघ. मात्र 3 फलंदाज बाद झालेले आहेत. डगआउटच्या दिशेनं गेलेले आहेत AK11 विरार या संघाचे. शेवटचे 6 चेंडू असतील. 13.67च्या करंट रनरेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय हा संघ. ह्यावेळेस पंच वळतायत. व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा. मला वाटते कदाचित मोठा फटका खेळायचा होता. आता गडी बाद होतोय. STGच्या स्वरूपात इथे सफलता प्राप्त करता येते गोलंदाजाला. फलंदाज बाद होतोय. अभि बाद होतोय. अभि जायकर याला डगआउटचा मार्ग दाखवण्याचं काम करतोय ST रक्षक चेतन यांच्याकडून. चौथा गडी बाद. 42 धावा. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पप्प्या येतोय क्रमांक 6चा खेळाडू. फुलटॉस डिलिव्हरी लॉफ करतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक सोपा झेल होता मात्र हा झेल सुटला गेला. जमिनीला दान करण्याचं काम क्षेत्ररक्षकामार्फत केलं गेलं आणि या फटक्यावर जिथे गडी बाद करण्याची संधी होती तिथे मात्र धावा खर्च करतोय. त्यामुळे 3 45 धावा. 45 धावा धावफलकावर लावतोय AK11 विरार संघ. बहुतांश आपण पाहिलं गोलंदाजी बद्दल म्हणायचं गेलं खारेगाव या संघाच्या तर जास्तीत जास्त चेंडू हा फ्लाईट टाकलेले आहेत प्रत्येक गोलंदाजानं. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी मात्र टाइम करू शकला नाही. चेंडू मिस होतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय गोलंदाजामार्फत. स्विंगचे सुलतान तुम्हाला पाहायला मिळतील आज या मैदानावर. ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावा येतात या फटक्यावर. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 48 धावा. यावेळेस लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल करायचा होता मात्र लाईनचा विचार केला तर भरपूर प्रमाणात आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. पुन्हा पंच वळतायत. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. मात्र अतिरिक्त म्हणायचं गेलं तर भरपूर धावा
खारेगाव संघानं खर्च केलेले आहेत. जवळपास म्हणायचं गेलं तर 50 धावा हाफ सेंचुरीज पूर्ण करतोय AK11 विरारचा संघ. मैदानाच्या आतमध्ये 50 धावा फळकावं लागतात. लांब पल्ल्याचं षटक, लांब लचक ही गाडी म्हणायला काही हरकत नाहीये. जवळजवळ विचार केला तर 8 ते 9 चेंडूचं हे षटक मिळतं. शेवटचं षटक विरार संघासाठी. 2 धावा येत आहेत. 52 धावा. मोहनदादा पाटील भाई पहा, ही स्पर्धा आपली आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे खेळाडू आलेले आहेत आपल्याकडे खेळण्यासाठी त्यांना काही कमतरता जाणवली नाही पाहिजे. आणि त्या कारणास्तव पहा, आपण जर काही लाईट्स थोड्याशा बंद आहेत, कुठेतरी प्रॉब्लेम आलेला आहे, टेक्निकल प्रॉब्लेम तिथे आहे आणि नक्कीच त्याची पाहणी करण्यासाठी भाई स्वतः जात आहेत. धावसंख्या आपण पाहतायत 4 षटक पूर्ण, 52 धावा फलकावर लावलेल्या आहेत AK11 विरार या संघानं. 53 धावेचं आव्हान खारीगाव या संघासमोर ठेवलेलं आहे. 4 षटकांचा सामना आहे. 24 चेंडू, 53 धावा कुठल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळून काढेल खारेगाव संघ, हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी परत आहोत आपल्यासमोर लाईव्हचा सहभाग होईल. तत्पूर्वी घेतोय छोटासा DJ ब्रेक. धन्यवाद DJ. कुमारी निधी मोहन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही रजनी स्पर्धा मी 2 संघनायकांना इथे आमंत्रित करतो नाणेफेक करण्यासाठी. गोकिवरे संघाचे संघनायक आणि साई केवल चांदीप संघाचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. JTC लाईव्ह जर आपण स्क्रीनवर पाहिलं मित्र, जर आपण लाईव्ह पाहत असाल तर नक्कीच स्क्रीनकडे सुंदर क्षणचित्र टिपलेलं आहे दिलीपनं. चंद्रमा पहा किती सुंदर दिसतो साईड स्क्रीनकडे आपण लक्ष दिलं तर. सुपर, वेल डन दिलीप. कारण आज चंपा षष्ठी आहे, लक्षात ठेवा. आज जेजुरी गडावर एक जल्लोष असतोय. तर चला चालू सामन्याकडे वळतोय आपण मित्रांनो. टार्गेट आहे, आपण 53 धावेचं टार्गेट दिलेलं आहे AK11 विराट या संघाला, खारेगाव या संघाला. आणि त्याच टार्गेटचा पाठला करताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खारेगाव या संघाचे. स्ट्राईक एंडला आपण पाहतायत फलंदाज आहे स्ट्राईकला विशाल आहे. नॉन स्ट्राईक पाहतायत कौशिक राऊत नॉन स्ट्राईक एंडला. आणि गोलंदाजी पॉइंटर आपण गोलंदाज पाहतायत पहिल्या षटकात करण्यासाठी पप्प्या. पहिला चेंडू लॉफ अँड ट्राय केला गेला, चेंडू निघून जातोय तो म्हणजे काव कव्हर रिझन मध्ये शतरक्षक डीप मध्ये सज्ज होता. कारण पहिले षटक आपण पाहिलं 30 यार्डच्या बाहेर जर आपण पाहिलं तर 2 शतरक्षक फक्त तैनात आहेत आणि याच 6 चेंडूंचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय खारेगाव संघाकडून. नोचा इशारा, हवेत चेंडू आहे. शतरक्षक आहे, झेल देखील सुंदररित्या पकडला गेला, मात्र नो चेंडू असल्या कारणानं एक बेनिफिट मिळतं पुन्हा खेळण्यासाठी फलंदाज झाला. नो या धावा पळून काढल्या त्या 2+1 म्हणजे या 3 धावा अतिरिक्त जाहीर केल्या जात आहेत. गोकिवरे संघाचे संघनायक गोकिवरे संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. साई केवल चांदीप संघाचे संघनायक टॉससाठी या. चांदीप संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. खारेगाव म्हटलं तर बंड्याची आठवण ताजी होते. बंड्या म्हटलं तर एक मोठं नाव खारेगाव नगरीतील. आज 40+ मास्टर्सच्या माध्यमातून ते खेळतायत.
यावेळेस ऑन साईडला खेळून करतो लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध हा फटका सेफ फटका तुम्हाला पाहायला मिळते मिसफिल्ड क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते आणि याचा फायदा लगेचच मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. गुड ट्रेनिंग बीट विथ विकेट. जवळ 2 धावेला कन्वर्ट केलं 3 धाव्यांमध्ये. धावसंख्या 11. 53 धावेचा पाठला करताना प्रतिउत्तर देताना खारीगाव संघ जशाच तसे उत्तर मित्र म्हणेल देतो या खारीगावचा संघ. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पूर्णतः रिकामा आहे. मोठा फटका खेळायचा होता मात्र डाऊन द ग्राउंड फटका निघून जातोय स्क्वेअरच्या दिशेनं. 2 धावा 3 धावा. नक्कीच कौतुक करेन मी कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं तर पॉवर प्लेचा षटक. यस पंचा स्क्वेअर लेग पंचा शॉर्ट रनचा इशारा येतोय. वन शॉट पंचांच्या माध्यमातून जाहीर केला जातोय. लक्षात ठेवा या 2च धावा गृहीत धरल्या जातील. धावसंख्या 13. गोखिवरे संघ आलेले आहेत. संदीप कॅप्टन प्लीज या टॉस साठी. यावेळेस फक्त पुश केलं गेलं सॉफ्ट हँडने फलंदाजामार्फत सिंगल कन्वर्ट केला गेला. 1 धावसंख्या होती 14. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य तो फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलतोय खारीगाव संघ. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण भला मोठा गॅप कदाचित डोक्यामध्ये बिनबिणत असेल फलंदाजाच्या. कारण जर आपण पाहिलं लॉंग ऑफ डीप मध्ये होता कावकवर डीप मध्ये होती स्क्वेअर पूर्णतः रिकामा होता आणि त्या दिशेनं मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू मिस करतोय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर लावतोय खारेगावचा संघ. आता मात्र समीकरण बदलतं. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 18 चेंडूमध्ये 39 धावा पूर्ण करायच्या आहेत विजयासाठी. टीम मीटिंग करू नका विनंती करतोय. टीम मीटिंग घेण्यासाठी तितकासा वेळ आपल्याकडे नाहीये. चांदीप कर्णधार चांदीप संघाचा कर्णधार चांदीप संघाचे कर्णधार आला असाल तर प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. अभि येतोय क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी. 18 चेंडू 39 धावा करायच्या आहेत. चला फास्ट क्रिकेट हवंय आम्हाला. लक्षात ठेवा आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय की प्लीज प्रत्येक खेळाडूनं सपोर्ट करा. प्रत्येक खेळाडूनं सहकार्य करा. जास्तीत जास्त वेळ वाया जाणार नाही मैदानाच्या आतमध्ये याची दक्षता घ्या. जास्त वेळ जातोय प्लीज वेळेकडे लक्ष द्या. वेळेचं भान लक्षात ठेवा प्रत्येकानं. यावेळेस मोठा फटका मात्र डिक्लेरेशन झोन आहे. निव्वळ देऊन जाईल हा फटका त्या म्हणजेच 2 धावा. धावसंख्या होते ती म्हणजेच 16. फुल टॉस डिलिव्हरी हवेत आहे चेंडू. प्रयत्न जबरदस्त केला होता. एफर्ट बद्दल म्हणायचं गेलं तर नक्कीच कौतुक करेल या क्षेत्ररक्षकाचा मी. आपल्या अंगाची पर्वा न करता हवेत झोकून दिलं होतं हात झेल पकडण्यासाठी. जर झेल झाला असता तर नक्कीच या स्पर्धेतील बेस्ट कॅच म्हणायला हरकत नाही. सर्वाधिक उत्कृष्ट झेल असं देखील म्हणता आलं असतं. कुठली खेळवायची मोर्या 11 भाईंदर कॅप्टन आणि जागमाता बॉईज मीरागाव. पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक त्या दिशेनं आहे. एक चांगला झेल. मोर्या 11 भाईंदर आणि जागमाता बॉईज मीरागाव दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बँगळूरचे चांगली स्टार्ट दिली होती या सलामी वीरानं. जवळपास 20 धावेची पार्टनरशिप या दोघांकडून पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच षटकामध्ये जवळपास 13 धावा आल्या होत्या. जबरदस्त शर्तीचे प्रयत्न या दोघांकडून पाहायला मिळाले कारण जो आस्किंग रन रेट समोर आहे त्याच आस्किंग रन रेटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नक्कीच एक ब्रेक थ्रू मिळवून देतो हा गोलंदाज अभि.
गडी बाद होतोय, डगआउटचा मार्ग दाखवतोय फलंदाज हिमेश येतोय नवीन फलंदाज. कौशिक बाद होतोय. मोरिया 11 भाईंदर कॅप्टन आला असाल तर प्लीज टॉस करण्यासाठी या. जागमाता बॉईज मिरागाव. यावेळेस हा एक सोपा झेल मात्र जमिनीला दान करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. लॉफ केलं होतं, मोठा फटका खेळायचा होता, टाइम व्यवस्थित करू शकला नाहीये. झेलच्या स्वरूपात हा फटका कन्वर्ट झाला होता आणि जर झेल झाला असता तर आणखीन एक धक्का देऊ शकला असता, तो म्हणजेच विरत संघ खारीगाव या संघाला. यावेळेस लक्ष नव्हतं, त्या कारणास्तव चेंडू डेट केला जाईल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये 29 धावा पूर्ण करायच्या आहेत. यावेळेस कदाचित लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता फलंदाजाला, मात्र हा शेवटचा चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला गेला. 2 षटकं पूर्ण होत आहेत. 12 चेंडू आणि 29 धावा करायच्या आहेत खारेगाव या संघाला. ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2000 या रजनी चषकामध्ये आपल्या तमाम क्रीडा रसिकांचं द ग्रेट मराठा परिवाराकडून सहर्ष स्वागत. बारा चेंडू 29 धावा. हे षटक मी तर म्हणे नक्कीच निर्णायक षटक असेल. पारडं कोणाच्या बाजूने झुकेल हे येणारे 6 चेंडू नक्कीच सर्व प्रेक्षकांना दाखवतील. जर जास्तीत जास्त धावा आल्या तर नक्कीच पारडं झुकेल ते खारीगावच्या दिशेनं. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज क्रमांक 3चा येतोय. राईट मर्दू विकेटचा मारा टाकण्यासाठी शेख. फुल टॉस डिलिव्हरी. स्वीप केल्या गेले चेंडूला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका हाताने चेंडूला अडवलं गेलं. चेंडू उचलेपर्यंत या धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या, त्या म्हणजेच 3. दोन धावा येतात, माफ करा. यावेळेस पुन्हा एकदा डॉन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जर्सी क्रमांक 77 या क्षेत्ररक्षकाकडून सिंगल कन्वर्ट केला गेला. लॉफ करतोय, हवेत आहे चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या दिशेनं अभि आहे. अभि आमगावकर. अप्रतिम झेल जायकर यांच्याकडून. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. जे संघ इथे उपस्थित झालेले आहेत त्या संघातील संघ नायकांना आमच्याकडून विनंती असेल की प्लीज आपण येण्याची नोंद करा. जे संघ इथे आलेले आहेत, जे नवीन संघ आलेले आहेत त्या संघातील संघ नायकांना विनंती करतोय की आपली येण्याची नोंद करा. आपले काही खेळाडू यायचे असतील तर यस, आम्ही समजून घेऊ शकतो आपणास, मात्र आपण इथे आलेला आहात याची नोंद करून घ्या, जेणेकरून आम्हाला देखील माहिती पडेल की हा संघ इथे आलेला आहे. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 29च्या घरामध्ये जाते. वेळेस पुन्हा एकदा अभि आहे त्या दिशेनं, मात्र झेलचा प्रयत्न केला होता, चेंडू अडवू शकला नाहीये. हा येतोय खणखणीत द ग्रेट मराठा चौकार आणि हा या 4 धावा किती महत्वाच्या ठरतील खारीगाव या संघाला येणारा वेळच ठरवेल. सात चेंडू आणि 20 धावा. मिस्टर स्टोक आहे, मात्र नक्कीच सेफ मध्ये फटका म्हणायला काय हरकत नाहीये. नोमॅन्स रेंज मध्ये चेंडू लँड होतोय. चेंडू अजूनही फील्ड झालेला नाहीये. 2 धावा, 3 धावा आणि इथे येतोय हा एक चौकार. 5व्या चेंडूवर जवळजवळ चौकार, 6व्या चेंडूवर चौकार, 2 चेंडू शेवटचे आणि जवळपास 8 धावा खर्च करतोय शेख. षटक पूर्ण होते ते म्हणजेच क्रमांक 3चं 37 धावा धावफलकावर येत आहेत. आता उर्वरित 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 16. 6 चेंडू 16 धावा. खारीगाव संघ मैदानाच्या आतमध्ये 53 धावेचा पाठला करताना खेळत आहे.
नवीन संघ आले असतील तर प्लीज आपल्या येण्याची नोंद करून घ्या. आम्ही वारंवार आपणास सूचित करतोय. गोखिवरे संघ आला असेल, त्यानंतर चांदीप संघ आला असेल, मोर्या भाईंदर संघ आला असेल, जागमाता मीरागाव संघ आला असेल, आई चंडिका राई, अष्टभुजा वसई, तसेच एकता स्पोर्ट्स नालासोपारा, परेरा क्रिकेट सोमेश्वर नगर हे संघ जर आले असतील, त्यांचे पाठीराखे जर आले असतील तर प्लीज आपल्या येण्याची नोंद करा. आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतो. क्लिंग बॉलच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर एक धक्का देतोय हरिगाव या संघाला. हे नूडल्स घाई करू नको. घाईचं गाणे आता आपलं ओरिजिनल आहे. थँक्यू डीजे. मात्र नखरा दाखवावा लागेल त्या फलंदाजाला खारेगावच्या, कारण हा संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय, एक धक्का बसतोय. मात्र दुसऱ्या चेंडूवर इथे सिंगल, एक धाव कन्वर्ट केली गेली. जवळजवळ विचार केला पण 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये 15 धावेची गरज आहे आणि हे समीकरण लक्षात घ्यायला फलंदाजांना. मिस्टर स्टोक आहे. इनसेट आउटचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा येत आहेत. अजूनही उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. फुल टॉस दिल्यावरी लॉफ करतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जर्सीचे प्रयत्न करताना अप्रतिम असा हा झेल. यस पंच, झेल नाहीये. नो नाहीये का? यस क्षमा मागता. गडी बाद होतोय. नो बॉल नाहीये. इथे मात्र गडी बाद होतोय. झेलबाच्या स्वरूपात हा गडी बाद होतोय. अप्रतिम झेल, अतिशय देखणा असा हा झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोखिवरे संघाचे संघनायक येथे आलेले आहेत आणि जागमाता मीरागाव यावेळेस आम्ही थोडस यावेळेस फेकी मात्र थोडीशी बाह्य केली गेली. धावा येतात या फटक्यावर, त्या म्हणजेच 2 धावा येत आहेत. 1 चेंडू आणि 11 धावा अशा रीतीनं इथे मात्र AK11 विरार संघ विजय होतोय. पुढील वाटचालीसाठी AK11 विरार या संघाला द ग्रेट मराठा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही खारेगाव या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. हात मिळूनच मैदानाच्या बाहेर जायचंय, हँडशेक करायचंय लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हाला पुढच्या वेळेस संस्थापक चषक 2021 मध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. दोन्ही संघांना हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे, लक्षात ठेवा. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं दोघांचंही देखील नक्कीच इथे आम्ही कौतुक करू आणि वळतोय लगेच आम्ही सामनावीर या पुरस्काराच्या दिशेनं.